हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत किचनमधील जे कपडे असतात, नॅपकिन्स असतात, ते वॉश कसे करायचे। तर इथे तुम्ही बघू शकता माझे किचनमधील जे नॅपकिन्स आहेत ते हाताखाली घेऊन खूप घाण झालेले आहेत, ज्याला असे पिठाचे वगैरे डाग लागलेले आहेत, तेलाचे हात पुसले गेलेले आहेत। तर नॉर्मली हे मशीनला वॉश करायचं म्हणलं तर याचा चिवटपणा दुसऱ्या कपड्यांना लागू शकतो, त्यामुळे मी हे मशीनला लावत नाही। तर मी जी ट्रिक फॉलो करते, यासाठी जी पद्धत वापरते किचनमधील कपडे वॉश करायची, तीच मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि यामध्ये मी 1 चमचा डिटर्जंट पावडर घातलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेतलेली आहे। तर नॉर्मली शहरामध्ये ज्या महिला राहतात त्यांना प्रश्न पडतो की आपल्याकडे दगड नसतो असे कपडे वॉश करण्यासाठी, आणि बाथरूममध्ये पर्सनली मला तर खूप घाण येते। बाथरूममध्ये मी स्वयंपाकघरातील कपडे कधीच वॉश करत नाही, मी याच पद्धतीने कपडे वॉश करते। तर तुम्ही बघू शकता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे पूर्ण कपडे डिप करायचे आहेत आणि याला एक बॉईल येऊ द्यायचा आहे आपल्याला, आणि 4-5 मिनटं आपल्याला याला छान बॉईल करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची घाण जी असते ती उकळवून निघून जाईल आणि आपले कापड आपल्याला स्वच्छ कंडिशनमध्ये भेटून जातात। तर बॉईल केल्यानंतर कापडांना एक फायदा होतो की यामधील जम्स बॅक्टेरिया जे असतात ते मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ कापड भेटते। तर या पद्धतीने तुम्हीही वॉश केलं तर खूप छान पद्धत आहे। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि जर का तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता इथे बॉईल आलेला आहे। आता हे पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थंड पाणी घालून याला या कापडांना आपल्याला पिळून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्ही कापड पिळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला याला क्लीन करून पिळून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही बघू शकता पाणी खूप गढूळ झालेलं आहे। आता मी परत यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि हे मी परत गॅसवरती उकळवून घेत आहे। याला मी डबल बॉईल करत आहे। तुम्ही याला सेम प्रोसेस 3-4 वेळेलासुद्धा करू शकता, पण मी 2 वेळेलाच करते, कारण 2 वेळेला माझे कापड हे खूप स्वच्छ निघतात। आता तुम्ही बघू शकता परत याला बॉईल आलेला आहे। आता मी यामध्ये डिटर्जंट ॲड केलेलं नाही आहे, कारण मी फर्स्ट टाईम ॲड केलेलं होतं तेव्हा सगळी घाण निघून गेलेली होती। आता तुम्ही बघू शकता परत याला मी बॉईल करून घेतलेलं आहे। याला 4-5 मिनिटं छान बॉईल करून घ्यायचं। परत याला पाणी टाकून आपलं नॉर्मल थंड पाणी टाकून याला पिळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते तसंच आपल्याला करायचं आहे। आता तुम्ही पाहताय तर किती आपल्या कपड्यांचा रंगही चेंज झालेला आहे, स्वच्छ दिसत आहेत। आता हे पाणी आपल्याला टाकून यामध्ये परत नवीन पाणी घेऊन याला आपल्याला हे कापड यामध्ये डिप करून याला परत एकदा पिळून घ्यायचं आहे। आता किती स्वच्छ झालेले आहेत कापड तुम्ही स्वतः पाहू शकता। हे कापड आता तुम्ही उन्हात वाळत घाला आणि वाळल्यानंतर हे यूज करण्यासाठी एकदम रेडी आहेत। आता तुम्ही बघू शकता इथे किती डाग वगैरे लागलेले होते पिठाचे, तेलाचे वगैरे। तर हे खूप छान पद्धतीने हे क्लीन होतं। तर नक्की ट्राय करा। बाथरूममध्ये नॉर्मली मला तर स्वयंपाकघरातील कपडे धुवायला, तर तुम्हीही ही ट्रिक नक्कीच फॉलो करू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार।